पिंजरे से उड़ा दिल का शिकरा, खुद ही से मैंने इश्क किया रे, जिया जिया रे जिया रे, जिया जिया रे जिया रे, जिया जिया रे जिया रे जिया. तर त्यांनी मला रेकॉर्डिंगसाठी बोलवलं आणि मला खरंच कल्पना नव्हती की हे चंद्रमुखी 2चं गाणं आहे. मी स्टुडिओत पोचल्यानंतर जेव्हा मी ते गाणं ऐकलं तेव्हा मला कळलं की ओ अच्छा, तो तर हे गाणं आहे. आणि कंगनाची मी ऑफकोर्स फॅन आहे, कारण ती एक पॉवरफुल वुमन आहे आणि खूप जास्त इन्स्पायर करते ती मला. सो दृष्टिकोन वेगळा असतो की हा मराठी गायकांचा लहेजा मराठीच असतो, किंवा मराठी गायक कितीही नाही म्हणलं तरी त्यांच्यातलं मराठी पण हे हिंदी गातानाही दिसतं. किंवा आलेत अगदीच आलेत. आणि मी काय म्हणजे मी कोणीच नाहीये. भारतरत्न लता दीदी यांच्यावरही सुरुवातीला ती टीका झाली होती, जी त्यांनी चॅलेंज स्वरूपात घेतली आणि त्यांनी अस्खलित त्यांची अनेक उर्दू हिंदी गाणी गझला आपण ऐकलेल्या आहेत. म्हणजे मंडळी नमस्कार, मी प्रेरणा, तुम्ही बघताय सकाळ. आज माझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी जी गायिका आहे ना, तिचं इंट्रोडक्शन करताना राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका म्हणताना खरं तर खूप अभिमान वाटतो. यस, राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्र आहे माझ्यासोबत. खूप खूप स्वागत आहे. आणि सावनी, आजचं निमित्त खूप खास आहे. म्हणजे विविध गाण्यांसाठी आपण भेटतो, चित्रपट असेल, गाणी लॉन्च असेल, पण आजचं निमित्त खास आहे. तुझ्यासाठी स्वप्नपूर्ती आहे, ते म्हणजे हिंदी चित्रपटातील गाण्यासाठी पदार्पण, आणि तेही चंद्रमुखी 2 या चित्रपटासाठी. कंगना रनौतच्या गाण्यासाठी तू आवाज दिलेला आहे. सगळ्यात आधी तुझं खूप खूप अभिनंदन. काय फिलिंग आहे ही? थँक्यू सो मच प्रेरणा. आणि मला असं वाटतं ना की सगळ्यांशीच गप्पा मारताना मजा येते, आणि पण जेव्हा खास मजा येते जेव्हा आपले मित्रमैत्रिणींची आपण गप्पा मारत असतो. कारण आपण इतकी वर्ष ह्या क्षेत्रात आहोत आणि तू पण माझी जर्नी इतक्या जवळनं विटनेस केली आहे जशी मी तुझी जर्नी विटनेस केली आहे. त्यामुळे तुझ्याशी गप्पा मारताना आज मला खास आनंद होतोय. आणि कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, चंद्रमुखी 2 ह्या चित्रपट हा बहुचर्चित चित्रपट आहे, कारण पहिला चंद्रमुखी हा रजनी सरांचा ब्लॉकबस्टर हिट आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा चंद्रमुखी 2चं जेव्हा डिक्लेअर करण्यात आलं आणि कंगनाचं पोस्टर सगळ्यांनी बघितलं तेव्हा खरंच खूप नक्कीच एक्साइटमेंट होती. आणि तेव्हा ध्यानीमनीही नव्हतं की ह्या चित्रपटात मी कधी गाईन पुढे जाऊन फ्युचरमध्ये. पण योगायोगांवर माझा विश्वास आहे. आणि माझा अगदी लाडका दादा गीतकार वैभव जोशी, तो गेले वर्षभर अनेक साऊथच्या चित्रपटांसाठी जे हिंदीमध्ये ज्याचं डब होतं तर त्याच्यासाठी तो वर्षभर लिहितोय. आणि असंच चर्चेमधनं गोल्ड माइन कंपनीला त्यांनी माझा आवाज ऐकवला, ज्यांना तो खूप आवडला. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला रेकॉर्डिंगसाठी बोलवलं आणि मला खरंच कल्पना नव्हती की हे चंद्रमुखी 2चं गाणं आहे. मी स्टुडिओत पोचल्यानंतर जेव्हा मी ते गाणं ऐकलं तेव्हा मला कळलं की ओ अच्छा, तो तर हे गाणं आहे. आणि कंगनाची मी ऑफकोर्स फॅन आहे, कारण ती एक पॉवरफुल वुमन आहे आणि खूप जास्त इन्स्पायर करते ती मला. सो तिच्यासाठी गायचं असं कळल्यानंतर अजून एक वेगळी एनर्जी आली. आणि दिस सॉन्ग इज व्हेरी व्हेरी चॅलेंजिंग, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे MM किरवानी सर, त्यांचं हे म्युझिक आहे आणि पहिलंच हिंदी गाणं, हिंदी चित्रपटाचं गाणं जे MM किरवानी सरांचं म्युझिक आहे, म्हणजे अजून काय पाहिजे. सो खरंच माझ्यासाठी ड्रीम कम ट्रू मोमेंट होती. आणि MM किरवानी सरांची सगळीच गाणी खूप चॅलेंजिंग असतात. म्हणजे बाहुबली 2 आपण ऐकलं असेल, बाहुबली 1, 2 दोन्ही, किंवा तू मिले दिल खिले, म्हणजे सगळीच त्यांची मेलोडी आणि असं कर्नाटिक बेस असलेली अशी ती गाणी आहे. सो मी जे गाणं गायले, नी कोसमे असं त्याचं तमिळ ओरिजिनल गाणं आहे, त्याचं हिंदी व्हर्जन मी गायले. आणि तेही प्रचंड चॅलेंजिंग होतं, कारण एक थोडासा ब्रॉड आणि असा सेन्शुअस आवाज त्याच्यासाठी अपेक्षित होता. सो मी आजपर्यंत सेन्शुअस आणि सिडक्टिव्ह गाणी खूप कमी गायली आहेत, मी जास्ती करून रोमॅन्टिक गाणी गायली आहेत. सो तो एक बाज पण आणणं आणि तो माहोल माझ्या आवाजातला क्रिएट करणं वॉज अ चॅलेंज. पण आय गेव माय बेस्ट. आणि लवकरच तो ऑडिओ रिलीज होईल. आत्ता तरी चित्रपटगृहात जाऊन तुम्ही ते गाणं ऐकू शकता. आत्ता चित्रपट रिलीज्ड आहे, आत्ता चालू आहे तो ऑलरेडी थिएटर्समध्ये. सो व्हेरी ब्लेस्ड. पण मला हे विचारायचं की एखाद्या साऊथ गाण्याचं हिंदी व्हर्जन होत असताना ती प्रक्रिया कशा पद्धतीची असते आणि त्याला कशा पद्धतीचा त्या गाण्याचा अंदाज असतो, आणि ते करणं तुझ्यासाठी चॅलेंजिंग तू केलं नसेल तर? म्हणजे वैभवदादांनी एकतर इतकं अप्रतिम लिहिलंय. खरं तर तो चॅलेंज सुरू होतो ते गीत लेखनापासून, कारण आपल्याला एक मीटर दिलं जातं, ते गाणं आपल्याला ओरिजिनल ऐकवलं जातं, पण त्याच्यावर वैभवदादांनी इतके चपखल शब्द लिहिलेले आहेत की अगदी म्हणजे जसं कंगनाचे लिप मुवमेंट्स होतात तमिळ शब्दाचे, तसेच हिंदी शब्दाचे होतात. सो खरं तर
त्याच्याहून अधिक क्रेडिट हे वैभव दादाचं आहे, कारण त्यांनी इतकं सुंदर लिहिलंय. म्हणजे ये मन तुम्हे ये तन तुम्हे जीवन तुम्हे दे तुम्हे आज, असं ती एक काय म्हणू गोष्ट आहे. ती जास्ती रिव्हील करणार नाही कथेबद्दल, पण गाऊन नाही दाखवणार आहेस का आज आम्हाला? मी गाऊन दाखवणार आहे, पण ते आपण हवं तर म्हणजे मी तुला हे ऑफ कॅमेरा सांगते की ते तू एडिट करून रेडी ठेव. मी तुला सांगितलं की ते पोस्ट कर. गाणं वेगळं आपण रील त्याचं करूयात, कारण ते प्रदर्शित झालं. एक्झॅक्टली. सो मी गाऊन तुला दाखवीनच ऑफकोर्स, पण ती एक प्रोसेस खूप इंटरेस्टिंग आहे, कारण मी मुळात त्या भाषांमध्येही गाते, त्यामुळे मला त्या भाषांचा लहेजा माहितीये, ती स्टाईल माहितीये. पण हिंदीत गातो तेव्हा एक वेगळा आपलेपणा वाटतो, जसा मराठीचा आपण, कारण हिंदी ही आपली भाषा वाटते आपल्याला. ऑलमोस्ट मुंबईत राहून इतके वर्ष राहून कानावर हिंदी गाणी पडतात. सो मराठी आणि हिंदी ह्या दोन्ही आपल्याच भाषा आहेत आता, आणि त्यामुळे हिंदी गाताना ते एक्सप्रेशन अजून जास्ती छान प्रकारे देता येतं. हिंदी असो किंवा मराठी मातृभाषाच आहे, पण कारण साऊथमध्ये गायल्यानंतर त्या भाषांमध्ये गाणं एक वेगळा चॅलेंज आहे, कारण ते प्रत्येक अक्षराचा अर्थ आपण नाही समजून घेऊ शकत. म्हणजे आपण अख्ख्या गाण्याचा एक सारांश आपल्याला ते सांगतात की हे रोमॅन्टिक गाणं आहे, पण वर्ड टू वर्ड एक्सप्रेशन ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला हिंदी मराठीत देणं जास्ती सोपं जातं. सो जेव्हा मी तमिळ गाणं ऐकलं ओरिजिनल, तेव्हा एक गायिका म्हणून म्युझिकॅलिटीचा मी त्याच्यात आनंद घेतला, पण जेव्हा हिंदी गाणं गाताना मी त्या लिरिक्सचाही आनंद घेऊ शकले. सो जास्ती मी ती प्रोसेस एन्जॉय केली. पण सावली, तुझा एकूणच तुझा जेव्हा प्रवास सुरू झाला, विविध गाणी गात होतीस, तुझा रियाज असेल, तुला तुझ्या या सगळ्या जर्नीमध्ये लाभलेले गुरु असतील, या सगळ्यात कुठेतरी ते स्वप्न बाळगलं होतंस का, किंवा एखाद्या बॉलिवूड फिल्म मध्ये आपला आवाज तो आला पाहिजे? आणि अगदीच, म्हणजे मला वाटतं मी काय अशा लाखो हजारो गायक गायिकांचं हे स्वप्न असेल की, कारण कितीही नाही म्हणलं मराठीचा अत्यंत सार्थ अभिमान आहे आणि वर्षानुवर्ष मराठी गात आली आहे, गात राहणार आहे. पण आपल्याकडे एक बॉलिवूडची एक वेगळी क्रेज आहे, आणि ती क्रेज म्हणण्यापेक्षा तो एक वेगळा चॅलेंज पण आहे, कारण आजपर्यंत मराठी गायकांना एक वेगळ्या प्रकारे ट्रीट केलं जातं म्हणण्यापेक्षा एक दृष्टिकोन वेगळा असतो की हा मराठी गायकांचा लहेजा मराठीच असतो, किंवा मराठी गायक कितीही नाही म्हणलं तरी त्यांच्यातलं मराठी पण हे हिंदी गातानाही दिसतं. तुला आलेत अनुभव? अगदीच आलेत. आणि मी काय म्हणजे मी कोणीच नाहीये. भारतरत्न लता दिदी यांच्यावरही सुरुवातीला ती टीका झाली होती, जी त्यांनी चॅलेंज स्वरूपात घेतली, आणि त्यांनी अस्खलित त्यांची अनेक उर्दू हिंदी गाणी गझला आपण ऐकलेल्या आहेत. म्हणजे त्यांच्यासारख्या आदर्श समोर असताना काय अजून पाहिजे, म्हणजे आपण कितीही शिकलो तरी कमी आहे. सो बॉलिवूड मध्ये गाताना ती एक वेगळी जबाबदारी पण आहे असं वाटतं मला, कारण शेवटी आपल्या मराठी पणाचं नाव मोठं करायचं आहे, मराठी गायिका आहे, हे मला त्याच्यातनं जास्ती त्याचा अभिमान दाखवायचा आहे. सो त्यामुळे ते स्वप्न नक्कीच होतं, आणि इथून पुढेही राहणार आहे. म्हणजे ही तर सुरुवात आहे. म्हणजे आता फक्त कंगनासाठी गायलेले, पण लहानपणापासून ज्यांच्या फिल्म्स बघितल्या आहेत, तर दीपिका असेल, प्रियांका किंवा आलिया भट असेल रिसेंट. सो मे बी मी मॅनिफेस्ट करीन, आणि कधीतरी फ्युचरमध्ये नक्कीच ते. एखादी अभिनेत्री जिच्यासाठी तुला द्यायचंच आहे आवाज, की ये हो गया तो बस? नाही, अशा खूप आहेत, पण मी आता म्हणलं तसं आलिया आणि प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण मे बी सगळ्याच भारी आहेत यार. कुणासाठी म्हणजे गायलं तरी तितकाच आनंद होईल. पण ही बातमी जेव्हा तुझ्या घरच्यांना कळाली, काय काय रिएक्शन होती? कारण म्हणतो ना, आपल्या स्वप्नांसोबत आपली फॅमिली सोबत असते, ते पण काहीतरी स्वप्न पाहत असतात, तर त्यांची काय? आशिषची रिॲक्शन म्हणजे मला त्याच्या डोळ्यात खरंच पाणी आलं, कारण त्यांनी माझे हे कष्ट खूप जवळनं पाहिलेले आहेत. आणि नेहमी तो जाता येता रेडिओ जेव्हा ऐकायचा किंवा हिंदी गाणी ऐकायचा, तेव्हा तो नेहमी म्हणायचा की यार सावनी, तुझं मला असं गाणं कधीतरी ऐकायचंय. आणि तो आपल्या क्षेत्राशी निगडीत नाहीये, तो डॉक्टर आहे, त्यामुळे तो तर एक सामान्य रसिक म्हणून त्याची नेहमीच एक काय म्हणतो कॉम्प्लिमेंट किंवा कमेंट माझ्या प्रत्येक गाण्यावर तो देत असतो. सो त्यामुळे मला त्याचं मत खूप मॅटर करतं माझ्यासाठी. सो जेव्हा हे मी त्याला पहिल्यांदा सांगितलं, अर्थात मी रेकॉर्ड करेपर्यंत कुठलीच गोष्ट कुणालाच सांगत नाही, पण रेकॉर्ड झाल्यानंतर जेव्हा मी पहिला फोन त्याला केला की मी असं आत्ता कंगनासाठी गायलेली आहे, आणि इतकं फास्ट झालं नाही की मी 22 तारखेला हे गाणं रेकॉर्ड केलं,
आणि 28 तारखेला हे गाणं रिलीज झालं. सो म्हणजे इट हॅपन बिफोर आय न्यू इट. सो त्यामुळे तो पण खूप जास्ती एक्सायटेड होता आणि देवाची कृपा आहे, देवाचा आशीर्वाद आहे. म्हणजे मी खूप बिलीव्ह करते मिरॅकल्समध्ये आणि डेस्टिनीमध्ये. सो मी आदल्याच दिवशी म्हणजे गणेशोत्सव चालू होता आणि आदल्याच दिवशी मी दत्तभक्त आहे, तर मी नरसोबाच्या वाडीचं दर्शन घेऊन आले आणि त्याच दिवशी मला हा फोन आला की तुला उद्या रेकॉर्ड करायचं येऊन. सो ती दत्त महाराजांची कृपा आहे, त्यांचं ब्लेसिंग आहे असं मला वाटतं. आणि आणखीन एक योगायोग मला वाटतं तुझ्या बाबतीत आहे, तो म्हणजे लता दीदींचा वाढदिवस. राईट? अगदी अगदी. आणि खरंच म्हणजे किती मी अक्षरशः त्यांच्या गायकीची भक्त आहे आणि त्या गेल्यापासनं अर्थातच म्हणजे मी शरीर रूपाने गेल्या असं मी म्हणेन, कारण रोज त्या माझ्याबरोबर माझ्यासारख्या असंख्य गायकांच्या मनात आहेत आणि त्यांचं स्मरण केलं नाही असा एकही दिवस जात नाही. गेल्या वर्षी 28 सप्टेंबरला त्यांची पहिली जयंती होती आणि त्या दिवशी असा एक अलौकिक योग आला की त्यांचा आशीर्वाद मला लाभला की अयोध्येमध्ये लता मंगेशकर चौकाचं उद्घाटन होतं आणि आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते ते होणार होतं आणि तिथे मला रामभजन सादर करण्याची संधी आदिनाथजी मंगेशकर यांनी दिली. सो ती पहिली जयंती होती आणि ह्या वर्षी सेम त्याच तारखेला माझं बॉलिवूडमधलं पहिलं गाणं यावं. सो ह्याच्यासारखा दुसरा योगायोग नाही. मला असं वाटतं दीदींचा मला मिळालेला हा आशीर्वाद आहे आणि अर्थातच मी हे गाणं आणि माझं संपूर्ण आयुष्यच त्यांना समर्पित करते. अंगावर बोलताना असा रोमांच उभा राहतो. पण तू MM किरवाणी सरांचा उल्लेख केला, म्हणजे पद्मश्री, ऑस्कर पण आता तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत आणि ते तू कसं एक्सप्लोअर केलंय, की कारण आपण विविध म्युझिक डायरेक्टर सोबत काम करत असतो किंवा गीतकार असतील, पण ते ज्या पद्धतीने काम करत असतात आणि त्यांची जी प्रोसेस आहे ती तू जवळून पाहिलीस, त्याबद्दल? अनफॉर्च्युनेटली माझं डबिंग सरांनी नाही घेतलं, त्यांच्या असिस्टंटनी केलं, कारण ते अर्थातच कामानिमित्त साऊथमध्येच असतात. पण मी मुंबईत रेकॉर्ड केलं. पण मी ह्या निमित्ताने त्यांचे जे इंटरव्ह्यूज बघितले ह्या चित्रपटाच्या बद्दलचे, तर त्याच्यात जे ह्या चित्रपटाचे डिरेक्टर आहेत वासू सर, यांनी खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली की MM सरांचं त्यांचं डेडिकेशन हे काय लेवलचं आहे ह्याच्याबद्दलचा त्यांनी किस्सा सांगितला की ऑस्करच्या सिलेक्शनसाठीची नॉमिनेशन प्रक्रिया चालू होती आणि ती अनाऊन्स होणार होतं आणि त्या दिवशी सर चंद्रमुखी 2चं गाणी रेकॉर्ड करत होते किंवा गाण्याशी रिलेटेड काहीतरी काम करत होते. तर त्यांना त्या प्रोसेसमध्ये त्या दिवशी असं कळलं की त्यांची ऑस्करसाठी निवड झाली आहे नाटू नाटू गाण्याची, जेव्हा ते चंद्रमुखी 2चं काम करत होते. पण नॅचरली त्या जागी दुसरा कुठलाही संगीतकार असता तर त्या दिवशी त्यांनी पॅकअप केलं असतं आणि म्हणलं असतं की आता मी त्या इंटरव्ह्यूजमध्ये बिझी होतोय, कारण माझे आता ऑस्करचे इंटरव्ह्यू सुरू आहेत आणि मग आता मी हे काम आपण उद्या परवा करू. पण त्यांनी फक्त 10 मिनिटाचा ब्रेक घेतला. त्या 10 मिनिटात फक्त घरच्यांशी ते बोलले आणि त्यांनी परत चंद्रमुखी 2च्या कामाला त्यांनी सुरुवात केली. ही त्यांच्या डेडिकेशनची लेवल आहे आणि अशा एका लेजंडसाठी मला गाता येतंय हे खरंच माझं भाग्य आहे. आणि ह्यातनं खूप मोठ्या म्हणजे गोष्टी शिकण्यासारख्या आहेत की इतकं डेडिकेशन असल्याशिवाय आपण त्या उंचीवर पोहोचू शकत नाही आणि इतकं ती समर्पण कुठल्याही प्रोजेक्ट प्रती असलं पाहिजे. सो मला हे नक्की. पण गायिका म्हणून जबाबदारी असतेच, कारण आपण एखाद्या कलाकाराचा आवाज आहोत आणि या सगळ्या गोष्टी आहेतच. पण राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर आणि आता हिंदीत झालेलं पदार्पण, या सगळ्याने जबाबदारी आणखी वाढली आहे सावनी. मला म्हणजे पहिल्यापासूनच एकतर एक भान, जबाबदारी म्हणण्यापेक्षा एक भान असणं की आपण कुठल्या कुटुंबात जन्माला आलोय, आपले काय संस्कार आहेत, आपल्याला कुठल्या मोठमोठ्या कलाकारांचा आशीर्वाद मिळालाय, त्यांच्याकडनं आपण काय प्रेरणा घेतलीये. सो हे सगळं शिकत, त्याचं भान ठेवत आणि त्यातलं स्वतःचं एक स्वत्व जपत असं मी म्हणेन. कारण कुठल्याही कलाकाराच्या व्हॉइसचा इन्फ्लुएन्स न आणता एक स्वतःची ओरिजिनॅलिटी जपत, स्वतःला झेपेल तसं आपल्या कक्षा रुंदावत की मला आता हे येतंय, अच्छा मी हे अचीव केलं, ओके मग आता पुढे काय. सो असं करत हा एक खूप मोठा प्रवास आहे असं मला वाटतं. म्हणजे इट्स अ लॉंग जर्नी आणि हा प्रवास जास्ती इंटरेस्टिंग आहे त्या डेस्टिनेशनपेक्षा. आणि ते एक डेस्टिनेशन मिळालं की पुढचं डेस्टिनेशन आपल्याला खुणावतं. सो असा माझा प्रवास चाललेला आहे आणि अर्थात जबाबदारी नक्कीच आहे, पण रसिकांचं जे प्रेम लाभतं ना त्यांनी तुम्हाला अजून जास्ती एनर्जी मिळते असं मला वाटतं. आणि ती जबाबदारी हे एक बर्डन न होता त्याचा एक छान आनंद घेता येतो. म्हणजे तो एक ते नेगेटिव्ह वे मध्ये त्याचं एक टेन्शन किंवा प्रेशर न येता त्याचा आनंदही घेता येतो, कारण रसिकांचं एवढं प्रेम लाभतं आहे. म्हणजे जरी तुम्ही
रोज तुमच्या काही अचीवमेंट्स त्याच्यासाठी पोस्ट करायला पाहिजेत असं नाही. तुमचे डे टू डे लाईफ मधला एखादा छोटासा, की मुलीबरोबर जरी मी फोटो टाकला तरी त्याच्यावर की अरे तुला मला बघून छान वाटतं, तुला तुझ्या मुलीबरोबर बघून छान वाटतं, असं जरी कोणी म्हणलं की तरी त्याचा आनंद. एक्झॅक्टली. म्हणजे त्याच्यासाठी सोशल मीडियावर सतत तुमच्या अचीवमेंट्स पोस्ट केल्याने ती मिळते असं माझं म्हणणं नाही. पण एक रसिकांचं जे प्रेम आहे, किंवा बरेच दिवस काही पोस्ट केलं नाही तर अशी कमेंट येते की अगं एखादं गाणं गा ना, आम्हाला तुझी गाणी ऐकायला आवडतात, किंवा तुझं गाणं ऐकलं की आमचा दिवस छान जातो. सो एवढंसं एक वाक्य सुद्धा तुम्हाला बरंच काही देऊन जातं, एक प्रेरणा मिळते, एक नवीन एक मोटिवेशन मिळतं. सो ती जबाबदारी न असता मला असं वाटतं की ते मोटिवेशन ह्या स्वरूपात निघेल. तर सावनी, ते कोणतं गाणं असेल आज तुला या आनंदाच्या क्षणी गावं वाटतं? मला वाटतं की लेट्स सेलिब्रेट वुमनहुड आणि आपलं जे फ्री स्पिरिट आहे, ज्या स्पिरिटनी आपण सगळ्या जणी जगतो आहोत. आणि ह्या वर्षीही मला ते अनुभवता आलं बाई पण भारी देवाच्या निमित्ताने. आणि ह्या वर्षी असं नाही, रोजचा दिवस आपला आहे. सो लेट्स सिंग हे चली रे जुनू कोले कतरा कतरा लम्हों को पिंजरे से उड़ा दिल का शिकरा, खुद से मैंने इश्क किया रे, जिया जिया रे जिया रे जिया जिया रे जिया रे जिया जिया रे जिया रे जिया, जिया रे जिया रे जिया जिया रे जिया रे जिया जिया रे जिया रे जिया, ओ ओ ओ. कमाल. आणि हे माझंही फेवरेट गाणं आहे, त्यामुळे थँक्यू सावनी. आणि खूप छान वाटलं. आणि तू अशीच छान प्रगती करत राहा आणि अशी उंच झेप घेत राहा, कायम सोबत आहोत. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन तुझं. थँक्यू.